Let us see next example. Estimate the approximate value of f of 38.65 from the following data. Okay, estimate the value of approximate value of f of 38.65 from the following data. Okay, data दिलेला आहे. The values of x are given, corresponding values of y are also given. x y is equal to f of x. Okay, दिलेले आहेत. काय काय बघूयात. x ची व्हॅल्यू 10, 20, 30 and 40. Corresponding values of y are also given. 21, 25, 36 and 90. Okay, values of y's, values of x, that is arguments and entries are given to you. Okay, and we have to find out the approximate value of f of 38.65. Okay, बघूयात व्हॅल्यू कशी काढायची. जसं आपण पहिल्या गणिताला डिस्कस केलं, सेम थिंग. पहिल्यांदा आपण फॉर्म्युला डिसाइड करूयात आणि फॉर्म्युला डिसाइड केल्यानंतर पुढे आपण कोणता फॉर्म्युला वापरायचा हे ठरवल्यानंतर पुन्हा त्या दृष्टिकोनातून कसं पुढे जायचं ते आपण बघूयात. ओके, नाउ पहिला ऑब्झर्वेशन. 3 फॉर्म्युली पैकी सिलेक्शन ऑफ फॉर्म्युली फर्स्ट. येस, व्हॉट इज ऑब्झर्वेशन? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू चेक whether given data is equally spaced or not. What is the observation? Argument च्या व्हॅल्यू बघा 10, 20, 30 आणि 40. म्हणजे दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे सेम आहे, ते 10 आहे. म्हणजे दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड डेटा आहे. गेटिंग दिस? नाउ इक्वली स्पेस्ड असेल तर ॲज युजुअल देयर आर टू फॉर्म्युलीज, न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स अँड न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स. पैकी इंटरपोलेशन कुठं करायचंय बघा. वी हॅव टू एस्टिमेट द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ f ऑफ 38.65. म्हणजे x ची व्हॅल्यू 38.65 असताना y ची व्हॅल्यू काय असेल हा आपला क्वेश्चन आहे. ठीक आहे. नाउ व्हॉट इज द ऑब्झर्वेशन? 38.65 ही व्हॅल्यू कुठे आहे? डेटाच्या सुरुवातीच्या जवळ आहे का डेटाच्या शेवटीच्या जवळ आहे? यस, क्लिअर दिसतंय. 38.65 ही व्हॅल्यू डेटाच्या शेवटीच्या जवळ आहे. कारण 30 ते 40, 30 आणि 40 हे आपल्या सेकंड लास्ट दोन आर्ग्युमेंट्स आहेत. आणि 38.65 दिस व्हॅल्यू लाईज नियर दी एंड ऑफ द डेटा. ठीक आहे. 38.65 ही व्हॅल्यू डेटाच्या शेवटीच्या जवळ आहे. देअरफॉर वी हॅव टू मेक यूज ऑफ न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. दिस सिंपल थिंग. सिलेक्शन ऑफ फॉर्म्युली आता आपण जे डिस्कस केलं, जे थिंकिंग केलं ते आपल्याला पेपरमध्ये लिहावं लागेल. म्हणजे आपली सुरुवात कशी असेल? सिन्स वी ऑब्झर्व दॅट गिवन डेटा इज इक्वली स्पेस्ड and we have to find the value of f of 38.65. This lies near the end of the data. Therefore, here we use Newton's backward difference interpolation formula, which is as follows. Okay, formula काय बघूयात? Which is as follows. Yes, formula काय आहे? That you know very well. Y is equal to f of x. formula पाठच पाहिजे. That is equal to Pn of x. कोणताही सिम्बॉल वापरू शकता. काय फॉर्म्युला आहे? हाऊ टू रिमेंबर दी फॉर्म्युला. तिन्ही फॉर्म्युल्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्याच्यामध्ये हाऊ टू रिमेंबर लक्षात कसा ठेवायचा हे टॅक्ट पण बघितलेली आहे. तो प्लेलिस्ट मध्ये तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा एकदा पाहू शकता. ओके, f of a plus nh plus what is that formula? u into del f of a plus nh plus u into u plus 1 divided by 2 factorial into del square f of a plus nh plus u एक एक ब्रॅकेट वाढवायचा into u plus 1 into u plus 2 divided by factorial वाढवा 3 factorial into del raised to 3 f of a plus nh. Okay, plus dot 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 dot.
दिस इज नथिंग बट न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. ओके, टॅक्टफुल लक्षात ठेवायचं कसा ते मी जेव्हा तिन्ही फॉर्म्युलांचं एक सेपरेट लेक्चर व्हिडिओ लेक्चर तयार केलेलं आहे त्यामध्ये ते आहे, ते लेक्चर तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. ते लेक्चर प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहे. ओके, देअरफॉर वेअर यू, याच्यामध्ये यू काय असतो दॅट यू नो व्हेरी वेल, यू इक्वल टू पॅरलल स्टडी. तिकडे यू काय असतो एक्स मायनस ए डिवाइड बाय एच, म्हणजे एक्स मायनस पहिला आर्ग्युमेंट डिवाइडेड बाय एच. इथे यू काय असणार आहे एक्स मायनस शेवटचा आर्ग्युमेंट डिवाइडेड बाय एच असणार. दॅट इज एक्स मायनस इंटू ब्रॅकेट शेवटचा आर्ग्युमेंट असतं ए प्लस एन एच डिवाइडेड बाय एच. गेटिंग दिस? ओके, न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युल्यामध्ये पहिल्या आर्ग्युमेंटच्या करस्पॉन्डिंग सगळ्या टर्म्स फॉर्म्युल्यामध्ये येतात आणि तिकडे डेल्टा डेल्टा स्क्वेअर डेल्टा रेस टू 3 ऑफ एफ ऑफ ए येतं आणि न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युल्यामध्ये शेवटच्या आर्ग्युमेंटच्या कन्सल्टिंग सगळ्या टर्म्स येतात, म्हणजेच डेल एफ ऑफ ए प्लस एन एच, डेल स्क्वेअर एफ ऑफ ए प्लस एन एच अँड सो ऑन. तिकडे यू इंटू यू मायनस 1 इंटू यू मायनस 2 असा फॉर्म्युला डेव्हलप होत राहतो. तिकडे मायनस आहे, इकडे सगळीकडे प्लस आहे, म्हणजे इकडे फॉर्म्युला यू यू प्लस 1 यू प्लस 2 असा डेव्हलप होत राहतो. ठीक आहे, कंपॅरेटिव्ह स्टडी करा. कंपॅरेटिव्ह स्टडीने डेफिनेटली चांगला फॉर्म्युला लक्षात राहील. तिकडे काय आणि इकडे काय हे फक्त चेंजेस लक्षात ठेवा. ओके, वेअर आता याच्यामध्ये टर्मची ओळख आपल्याला माहिती आहे. एक्स म्हणजे काय असतो, ज्या पॉईंटला इंटरपोलेशन करायचं आहे तो पॉईंट म्हणजे एक्स असेल, ज्या पॉईंटला व्हॅल्यू काढायची तो पॉईंट म्हणजे एक्स असेल. हेच पुढे ए प्लस एन एच. ए प्लस एन एच म्हणजे काय असतं, ए प्लस एन एच म्हणजे काय असेल, ओके, ए प्लस एन एच म्हणजे शेवटचा आर्ग्युमेंट असेल. आपण थेरॉटिकल सिम्बॉल्स पाहिलेले आहेत पहा. ओके, थेरॉटिकल सिम्बॉल मध्ये ए आपलं पहिलं आर्ग्युमेंट असतं आणि ए प्लस एन एच आपलं शेवटचं आर्ग्युमेंट ऑफ द डेटा असतं. ए प्लस एन एच म्हणजे काय, डेटा मधलं शेवटचं आर्ग्युमेंट. आणि व्हॉट इज एच, एच इज नथिंग बट इंटरवल ऑफ डिफरन्सिंग ऍज युजल. ठीक आहे, हियर टर्म्सची ओळख करून झाली. आता काय काय व्हॅल्यू बघूयात. हियर एक्स इज इक्वल टू, एक्स म्हणजे ज्या पॉईंटला रिक्वायर्ड व्हॅल्यू काढायची तो पॉईंट. कोणत्या पॉईंटला इंटरपोलेशन करायचं आहे, 38.65 ला. देअरफॉर एक्स इक्वल टू 38.65 कॉमा ए प्लस एन एच. ए प्लस एन एच म्हणजे काय, डेटा मधलं शेवटचं आर्ग्युमेंट. डेटा मधलं शेवटचं आर्ग्युमेंट आपलं कोणतं आहे 40. अँड एच, एच नथिंग बट ऍज युजल इंटरवल ऑफ डिफरन्सिंग. आणि इंटरवल ऑफ डिफरन्सिंग नथिंग बट इक्वल टू 10 आहे. 10 20 30 40 म्हणजेच इंटरवल ऑफ डिफरन्सिंग ही 10 आहे. देअरफॉर या दिलेल्या इन्फॉर्मेशन प्रमाणे पहिल्यांदा आपण यू काढून घेऊयात. देअरफॉर यू इक्वल टू एक्स, एक्स ची किंमत 38.65 मायनस ए प्लस एन एच. ए प्लस एन एच ची किंमत शेवटचा आर्ग्युमेंट विच इज 40 डिवाइडेड बाय एच दॅट इज इक्वल टू 10. दॅट इज इक्वल टू परफॉर्म कॅल्क्युलेशन्स बाय युझिंग कॅल्क्युलेटर. ठीक आहे, कॅल्क्युलेटर वापरू शकता. 38.65 38.65 मायनस 40 इज इक्वल टू मायनस 1.35 आणि त्याला डिवाइडेड बाय 10 इज इक्वल टू मायनस 0.135. ओके, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. दॅट इज इक्वल टू therefore u equal to minus 0.135. ओके, मायनस 0.135. u ची किंमत झाली मायनस 0.135. नाउ व्हॉट इज ऑब्झर्वेशन, मगाशी आपण एक एक्झाम्पल सोडवलं इंटरपोलेशनचं बाय युझिंग न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. त्यावेळेस आपला यू हा पॉझिटिव्ह आला होता. ठीक आहे, आणि आता हे आपण गणित सोडवतोय by using Newton's backward difference interpolation formula. What is your observation? Yes, here u is a negative. म्हणजे interpolation. I am talking about interpolation, not extrapolation. म्हणजे जनरली इंटरपोलेशन मध्ये जर फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरला तर यू ची किंमत पॉझिटिव्ह येते आणि जर इंटरपोलेशन मध्ये बॅकवर्ड डिफरन्स फॉर्म्युला वापरत असाल तर यू ची किंमत शक्यतो निगेटिव्ह येते. ओके, इंटरपोलेशन साठी. एक्स्ट्रापोलेशन साठी हे एक्झॅक्ट रिव्हर्स होतं. ओके, एक्झाम्पल्स आपण पुढे बघणार आहे, त्या दृष्टिकोनातून पुढे येत राहतील टर्म्स. असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या ऑब्जेक्टिव्ह साठी विचारल्या जातात. जनरली इंटरपोलेशन मध्ये न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला असेल तर यू ची किंमत पॉझिटिव्ह येते.
आणि इंटरपोलेशन मध्ये जर न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला तुम्ही वापरत असाल तर यू ची किंमत ही निगेटिव्ह येते. ठीक आहे, यू किंमत काढली आपण -0.135. नाव आता काय करावं लागेल, यू तर मिळाला, एफ ऑफ ए प्लस एन एच एंट्री आपल्या जवळ आहे. आता फक्त व्हॅल्यूज कशाच्या राहिल्या, डेल एफ ऑफ ए प्लस एन एच, डेल स्क्वेअर एफ ऑफ ए प्लस एन एच, डेल रेस टू 3 एफ ऑफ ए प्लस एन एच यांच्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील. आणि त्यांच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी वी हॅव टू प्रिपेअर बॅकवर्ड डिफरन्स टेबल. ओके, लेट अस प्रिपेअर. कोणाच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या शंका लिहू शकता. ओके, जेणेकरून त्या शंकांचं निरसन आपल्याला करता येईल. ठीक आहे, इफ यू हॅव एनी डाउट्स देन पुट अप दॅट डाउट्स इन द कमेंट बॉक्स. लेट अस प्रिपेअर बॅकवर्ड डिफरन्स टेबल. बॅकवर्ड डिफरन्स तयार करूयात. लेट अस प्रिपेअर बॅकवर्ड डिफरन्स टेबल. आता फॉरवर्ड डिफरन्स टेबल कसा तयार करायचा, बॅकवर्ड डिफरन्स टेबल कसा तयार करायचा याचे सेपरेट लेक्चर्स आपण बनवलेले आहेत. ते लेक्चर्स तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये पाहायला मिळतील. लेट अस प्रिपेअर बॅकवर्ड डिफरन्स टेबल. ओके, बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार करूयात. पहिला कॉलम असेल आर्ग्युमेंटचा, दॅट इज एक्स. सेकंड कॉलम corresponds to corresponding entries, that is y is equal to f of x. ओके, आर्ग्युमेंट्स काय आहेत आपल्याला माहिती आहे, 10, 20, 30, 40. आर्ग्युमेंट्स लिहून घेतो. आर्ग्युमेंट्स आर नथिंग बट 10, एक वर ब्लँक सोडूयात, 20, एक वर ब्लँक सोडूयात, 30, एक वर ब्लँक सोडूयात, 40. Corresponding entries are also given. X equal to 10 असताना y ची किंमत 21 आहे. Next value of entry is a 25. Next value is a 36. आणि त्याच्यानंतरची व्हॅल्यू आहे y ची 90. ओके, आता बॅकवर्ड डिफरन्स टेबल आपण तयार करतोय. बॅकवर्ड डिफरन्स टेबल कसा तयार करायचा याची प्रोसिजर फॉरवर्ड डिफरन्स सारखीच आहे, फक्त कॉलम्सचे टायटल वेगळे आहेत. बॅकवर्ड डिफरन्स टेबल मध्ये आपला कॉलमचं टायटल जसं फॉरवर्ड डिफरन्स टेबल मध्ये डेल्टा एफ ऑफ एक्स हा कॉलम असतो, इथे कॉलमचं हेडिंग काय असेल, डेल एफ ऑफ एक्स. ओके, डेल एफ ऑफ एक्स म्हणजेच फर्स्ट ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स ऑफ एफ ऑफ एक्स. काढूयात. टेबल फॉरवर्ड डिफरन्स असू द्या किंवा बॅकवर्ड डिफरन्स असू द्या, प्रोसिजर आपली सेम आहे. ओके, हाऊ टू प्रिपेअर डिफरन्स टेबल. थेरॉटिकल डिफरन्स टेबल तयार करण्याचा आपण सेपरेट व्हिडिओ तयार केला आहे. सिमिलरली एक्झाम्पल्स ऑफ प्रिपरेशन ऑफ डिफरन्स टेबल सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला, ते लेक्चर तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये पाहायला मिळेल. ओके, नाउ डिफरन्स टेबल तयार करतो. व्हॉट इट मे बी द फॉरवर्ड डिफरन्स टेबल ऑर बॅकवर्ड डिफरन्स टेबल, प्रोसिजर इज सेम. पुढची टर्म मायनस ती टर्म करणार, दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहिणार. ठीक आहे, 25 वजा 21 जो डिफरन्स आहे तो दोघांच्या मध्ये लिहूयात. 4, 36 minus 25 that gives 11, 90 minus 36 that gives, yes, 90 minus 36 that gives 54. हा झाला फर्स्ट ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स. नेक्स्ट कॉलम corresponds to del square f of x, that is सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स. सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्सची डेफिनेशन काय आपल्याला माहिती आहे, डिफरन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स इज कॉल्ड एज अ सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स. म्हणजे 11 minus 4, प्रोसिजर इज सेम. आय एम रिपीटिंग दॅट अगेन अँड अगेन. प्रोसिजर फॉरवर्ड डिफरन्सची आणि बॅकवर्ड डिफरन्सची वेगळी नाही, दोन्हीची प्रोसिजर सेमच आहे. पुढची टर्म मायनस ती टर्म करा, दोघांचा डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहा. 11 वजा 4 दॅट गिव्स 7 अँड 54 minus 11 that gives 4 वजा 1 3, 5 वजा 1 4, 43. Okay, this is nothing but second order backward difference. Now next column corresponds to third order backward difference, that is del raised to 3 f of x. Procedure is same. 47, 43 minus 7 that gives
Yes, 43 minus that gives 40, 40 minus 6 that gives 40 minus 4 that gives 36. 43 वजा 7 व्हॅल्यू असेल 36. Getting this? Okay. This is the required backward difference table. Now, आता आपल्याला यातल्या व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहेत. फॉर्म्युल्यामध्ये कोणत्या व्हॅल्यूज आहेत? a प्लस एन एच, डेल a प्लस एन एच, डेल स्क्वेअर a प्लस एन एच, डेल रेस टू 3 एफ ऑफ a प्लस एन एच या व्हॅल्यूज आहेत. आपल्याला माहिती आहे आपल्या डेटामधलं थेरॉटिकल नोटेशन आपण पाहिलं होतं बघा. पहिला आर्ग्युमेंट हे आपलं असतं a आणि शेवटचं आर्ग्युमेंट आपलं असतं a प्लस एन एच. ओके, थेरॉटिकल नोटेशन्स सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे. थेरॉटिकल नोटेशन्स काय आहेत हे आपण पाठीमागच्या पहिल्या 1, 2, 3 च्या पहिल्या 4 लेक्चर्स मध्ये सगळे आपण थेरॉटिकल नोटेशन्स पाहिलेले आहेत. पहा, ते थेरॉटिकल नोटेशन्स पुन्हा रिकॉल करा की जेणेकरून कशाचे सिम्बॉल्स काय आहेत हे आपल्याला समजेल. ओके, म्हणजे शेवटचं आर्ग्युमेंट आपलं a प्लस एन एच आहे. जर शेवटचं आर्ग्युमेंट a प्लस एन एच असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्री म्हणजेच एफ ऑफ a प्लस एन एच आहे. म्हणजे एफ ऑफ a प्लस एन एच ची किंमत किती आहे? 90 आहे. याच्या करस्पॉन्डिंग बॅकवर्ड डिफरन्स म्हणजेच डेल एफ ऑफ a प्लस एन एच. ज्याच्या करस्पॉन्डिंग बॅकवर्ड डिफरन्स म्हणजेच डेल स्क्वेअर एफ ऑफ a प्लस एन एच. आणि दिस व्हॅल्यू 36 इज नथिंग बट डेल रेस टू 3 एफ ऑफ a प्लस एन एच. ओके, म्हणजे जसं मी पहिल्यांदा सांगितलंय फॉरवर्ड डिफरन्स टेबल वापरून न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून जर तुम्ही गणित सोडवत असाल तर व्हॅल्यूज वरून खाली यूज करायचे आहेत जसं आपण पहिल्या गणिताला बघितलं. आणि व्हेनेवर वी आर गोइंग टू सॉल्व द एक्झाम्पल बाय युजिंग न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला at that time we have to consider differences corresponding to the last argument a plus n h. त्याच्यामुळे आपल्याला व्हॅल्यूज खालून वर वापराव्या लागतील. ठीक आहे, जेव्हा न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरतो तेव्हा व्हॅल्यूज वरून खाली वापरायच्या आणि जेव्हा न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला आपण वापरत असतो तेव्हा व्हॅल्यूज आपल्याला खालून वर वापराव्या लागतील. ठीक आहे, नाव व्हॅल्यूज पुटअप करूयात. कोणकोणत्या व्हॅल्यूज पाहिजेत ते पुन्हा एकदा लिहून घेतो. देअरफॉर हिअर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्या कशा कशाच्या पुटअप करायच्या ते लिहून घेतो. एफ ऑफ a प्लस एन एच इज इक्वल टू 90. ओके, सिमिलरली वी वॉन्ट व्हॅल्यू ऑफ डेल एफ ऑफ a प्लस एन एच. डेल एफ ऑफ a प्लस एन एच म्हणजे फर्स्ट ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स करस्पॉन्डिंग टू लास्ट आर्ग्युमेंट विच इज 54. ज्या व्हॅल्यूज वापरायच्या आहेत त्याला आपण अंडरलाईन करून ठेवलेले आहेत. एक्झाम मध्ये सुद्धा ज्या व्हॅल्यूज वापरायच्या आहेत त्यांना अंडरलाईन करून ठेवा म्हणजे आपला चुकून वेगळ्या व्हॅल्यूज घेतल्या जात नाहीत. डेल स्क्वेअर एफ ऑफ a प्लस एन एच इज इक्वल टू व्हॅल्यू आहे 43 अँड डेल रेस टू 3 एफ ऑफ a प्लस एन एच. डेल रेस टू 3 एफ ऑफ a प्लस एन एच ची व्हॅल्यू आहे येस del raised to 3 f of a plus n. This value is nothing but 36. Okay. Therefore, सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या पुटअप करूयात. Therefore, putting these values in above formula number 1. Above formula number 1 we get. ओके, या ज्या सगळ्या काढलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करूयात. येस, y इज इक्वल टू सगळ्या व्हॅल्यूज आपल्या डोळ्यासमोर आहेत. सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करूयात. फॉर्म्युला आपण काय तो पूर्वी लिहिलेला आहे. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स, एक्सची किंमत ज्या पॉइंटला व्हॅल्यू काढायची तो पॉइंट म्हणजे एक्स असतो. कोणत्या पॉइंटला काढायची आहे? 38.65 इज इक्वल टू एफ ऑफ a प्लस एन एच किंमत आहे 90 प्लस यू ची किंमत आपण ऑलरेडी एक्झिक्यूट केलेली आहे. किती आहे? मायनस 0.135 इंटू डेल एफ ऑफ a प्लस एन एच. डेल एफ ऑफ a प्लस एन एच ची किंमत आहे 54. ज्या व्हॅल्यूज आपल्याला पाहिजे आहेत त्यांची आपण लिस्ट तयार करून ठेवलेली आहे. प्लस यू मायनस 0.135 इंटू यू प्लस 1 दॅट इज मायनस 0.135
प्लस 1 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 into 1 दॅट इज अ 2 इंटू डेल स्क्वेअर एफ ऑफ ए प्लस एन एच, आणि डेल स्क्वेअर एफ ऑफ ए प्लस एन एच ची किंमत आहे फ्रॉम टेबल 43 प्लस यू मायनस 0.135, फक्त फॉर्म्युल्यामध्ये मी किमती टाकतोय, फॉर्म्युला वर आहे, इंटू यू प्लस 1 मायनस 0.135 प्लस 1 इंटू यू प्लस 2 मायनस 0.135 प्लस 2 डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 into 2 into 1 that gives 6 into del raised to 3 f of a plus nh, and del raised to 3 f of a plus nh ची व्हॅल्यू फ्रॉम टेबल which we have calculated as a 36. ओके, ज्या त्या ठिकाणी रिस्पेक्टिव्ह प्लेसेसला ज्या त्या व्हॅल्यू आपण पुटअप केलेल्या आहेत. नाउ देअर इज अ पार्ट ऑफ सिम्प्लिफिकेशन. एकदा का किमती टाकल्या तर फक्त आपल्याला कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने करेक्ट कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. ओके, कॅल्क्युलेशन्स प्लेज इम्पॉर्टंट रोल. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करता आल्या पाहिजे. दॅट इज इक्वल टू यस डू दी कॅल्क्युलेशन्स. 90 रिमेन्स ॲज इट इज. पहिल्यांदा साइन ठेवूयात. या सम टर्म्स ऑफ साइन काय होणार आहे? ऑड नंबर ऑफ मायनस, रिझल्टंट साइन इज अ मायनस. ओके, कॅल्क्युलेशन करा. Calculator is allowed. You can perform the calculations by using calculator. Yes, 0.135. I am using here calculator. 0.135 into 54 is equal to 7.29 with negative sign minus 7.29. प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक स्टुडंटने कॅल्क्युलेशन स्वतः करा. कॅल्क्युलेशन प्रत्येकाला तयार करता, कॅल्क्युलेशन प्रत्येकाला करता आलेच पाहिजेत हा, कारण पूर्ण पेपर हा कॅल्क्युलस ओरिएंटेड आहे. नेक्स्ट वन, पुढच्या टर्मचा साइन ठेवूयात. येस, प्लस मायनस 0.135 जसं आहे तसं पहिल्यांदा ब्रॅकेट एक्झिक्यूट करून घेऊयात. इंटू अनदर ब्रॅकेट मायनस 0.735 प्लस 1 म्हणजेच विरुद्ध चिन्हांची वजाबाकी होईल. म्हणजे काय होईल ते 1 मायनस 0.135 is equal to 0.865. 0.865. Okay, into 43 remains as it is, no change, divided by 2 factorial, that is a 2 remains as it is, plus पुढचं चिन्ह काय बघूयात, minus 0.135 remains as it is. रिपीटेडली कॅल्क्युलेशन जे असतील ते डायरेक्ट लिहिले ते चालतील. मायनस 0.135 प्लस 1 याची किंमत आपण ऑलरेडी एक्झिक्यूट केली आहे. किती आली आहे? 0.865. व्हॅल्यूज काय येतात ते पहिल्यांदा लिहायचं बरं का. पुढे 2 मायनस 0.135 दॅट गिव्स 1.865. 1.865. ओके, जे कॅल्क्युलेशन तोंडी शक्य आहेत ते तोंडी करा. इंटू 36 जसं आहे तसं वरचं जसं आहे तसं ॲज इट इज, डिवाइड बाय 6 रिमेन्स ॲज इट इज, डिवाइड बाय 6. ओके, दॅट इज इक्वल टू, नाउ परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स. इज इक्वल टू 90 मायनस 7.29 रिमेन्स ॲज इट इज. नाउ आता या थर्ड टर्मचं साइन ठेवूया. देअर इज ओनली वन मायनस साइन, देअरफॉर रिझल्टंट साइन इज अ मायनस. आता डायरेक्ट कॅल्क्युलेशन्स करतो. न्यूमरेटरचे कॅल्क्युलेशन्स तयार होतील. 0.135 इंटू 0.865 इंटू 43 इज इक्वल टू न्यूमरेटर आला 5.02133. लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. डायरेक्ट मी डिवाइड बाय 2 करतो. डिवाइड बाय 2 इज इक्वल टू व्हॅल्यू आली 2.51066. 2.51066. 2.51066. ठीक आहे. आता पुढच्या टर्मचं, चौथ्या टर्मचं साइन ठेवूयात. हाऊ मेनी निगेटिव्ह साइन्स आर देअर? ओनली वन निगेटिव्ह साइन इज देअर. देअरफॉर ऑड नंबर ऑफ निगेटिव्ह साइन्स, रिझल्टंट साइन मस्ट बी मायनस. दॅट गिव्स मायनस. रिझल्टंट साइन आहे मायनस येणार. चिन्हांचं कॅल्क्युलेशन पहिल्यांदा तोंडी करून घ्या. चिन्ह काय रिझल्टंट येतंय ते पहिल्यांदा देऊन घ्या, आणि त्याच्यानंतर फक्त आकड्यांचं संख्यांचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी कॅल्क्युलेटरचा यूज करा. म्हणजे चुकण्याच्या पॉसिबिलिटीज एकदम 0 होतील. ठीक आहे. पहिल्यांदा चिन्हांचं कॅल्क्युलेशन करा, त्याच्यानंतर चिन्हांचं कॅल्क्युलेशन तोंडी करा, आणि त्याच्यानंतर आकड्यांचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी कॅल्क्युलेटरचा यूज करा.
odd number of minus signs, resultant sign is a minus, and even number of minus signs, resultant sign is a plus. ठीक आहे, करूयात कॅल्क्युलेशन. वन स्ट्रोक कॅल्क्युलेशन. सायंटिफिक कॅल्क्युलेशन वापरत असाल तर डेफिनेटली वन स्ट्रोक कॅल्क्युलेशन करता येतील, पण एक्झाम मध्ये लिहित असताना डायरेक्ट वन स्ट्रोक डायरेक्ट आन्सर लिहायचं नाही. स्टेप्सला मार्क्स आहेत, त्याच्यामुळे डेफिनेटली स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन लिहायला पाहिजे पेपरमध्ये. 0.135 इंटू 0.865 इंटू 1.865 इंटू 36 इज इक्वल टू न्यूमरेटर आला 7.8427. सायमल्टेनियसली प्रत्येक विद्यार्थ्याने कॅल्क्युलेशन्स करा, कॅल्क्युलेशन चेक करा. वेगळं आलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा. आय हॅव टू व्हेरिफाय युअर आन्सर. डिवाइड बाय 6 इज इक्वल टू 1.30671. 1.30671. ओके, दॅट इज इक्वल टू. प्रत्येकाने व्हॅल्यू चेक करा, त्याच व्हॅल्यू येतात का बघा. जर कोणाच्या काही व्हॅल्यूज कॅल्क्युलेशन करून वेगळ्या येत असतील तर यू कॅन मेन्शन युअर आन्सर इन दी कमेंट बॉक्स. आय हॅव टू व्हेरिफाय दॅट वन्स अगेन. ओके, प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स केलेच पाहिजे. दॅट इज इक्वल टू नाव फायनल स्टेप. फायनल कॅल्क्युलेशन करूयात. 90 मायनस 7.29 मायनस 2.51066 मायनस 1.30671. that is equal to, yes, final answer 78.263. ओके, शेवटच्या स्टेपला फक्त LHS लिहूयात. f of 38.65 is equal to 78.89263. ओके, दॅट इज युअर फायनल आन्सर. म्हणजे x इक्वल टू 38.65 व्हॅल्यू असताना करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ y म्हणजेच f ऑफ x किती आहे? 78.89263. ओके, वी कॅन चेक वेदर आवर आन्सर कॅल्क्युलेटेड आन्सर इज करेक्ट ऑर नॉट. फॉर दॅट चेक कसं करायचं ते आपण पहिल्या एक्झाम्पलला बघितलेलं आहे. आपल्याला f ऑफ 30 ची व्हॅल्यू दिलेली आहे. f ऑफ 30 ची व्हॅल्यू आहे 36 आणि f ऑफ 40 ची व्हॅल्यू आहे 90 आणि आपल्याला विचारली व्हॅल्यू f ऑफ 38.65 which must lie in between 36 and 90. 36 आणि 90 च्या दरम्यानचं आपलं आन्सर असलं पाहिजे. आपलं आन्सर काय आलंय? येस, 78.89 समथिंग. 78.89 आपला आन्सर आलाय. 78.89 समथिंग. आणि व्हॉट इज ऑब्झर्वेशन? 78.89 ही व्हॅल्यू 36 ते 90 च्या दरम्यानची आहे. therefore our calculation is करेक्ट. त्याच्यामुळे आपला आन्सर हे करेक्ट आहे. गेटिंग दिस? प्रत्येक स्टुडंटचं आन्सर हे इंडिव्हिज्युअली प्रत्येकाचा आन्सर हे युनिक येईल. एक आणि एकच उत्तर येईल, त्याला मल्टिपल आन्सर्स नसणार आहेत. ओके, 78.89 समथिंग. दॅट इज युअर रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ y at x इक्वल टू 38.65. गेटिंग दिस? ओके, समजतंय? लक्षात आहे का? f ऑफ 38.65 ची व्हॅल्यू 78.89,263 आली. कॅल्क्युलेशन्स भरपूर आहेत, कॅल्क्युलेशन्स करत चला. कॅल्क्युलेशन रिपीटेडली केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स डेफिनेटली बिल्टअप होईल. ओके, thus in the today's lecture we seen two examples, one depending upon Newton's power difference interpolation formula and another depending upon Newton's backward difference interpolation formula. Okay, let us conclude today's lecture. Have a nice time.